हॅलो नमस्कार. कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघतो आहोत. एकंदरीतच कंबाईन पूर्वपरीक्षेत जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आपण टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघतो आहोत. ओके, सॉरी, टॉपिक वाईज नाही तर सब्जेक्ट वाईज, एकंदरीत इयर वाईज आपण बघतो आहोत. कुठल्या सब्जेक्टमध्ये किती प्रश्न विचारले जात आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीने विचारतो, कुठल्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत, हे सविस्तर जे काही एकंदरीतच आढावा आहे ते आपण या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून आपण घेत आहोत. ओके, यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या संदर्भाने 2018 ते 2023 या वर्षात आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर आपण प्रत्येक विषयाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आणि इतिहास या 4 विषयाचे आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके, त्याची वेगळी प्लेलिस्ट आपल्या याच्यामध्ये चॅनलमध्ये उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, सो या ठिकाणी आपण पॉलिटी अंतर्गत, राज्यव्यवस्था अंतर्गत 2021मध्ये जे आयोगाने कंबाईन पूर्वपरीक्षेत विचारलेले जे प्रश्न होते ते सविस्तर डिस्कस करणार आहोत. ओके, थेट आपण प्रश्नाला सुरू करूयात. पहिला जो प्रश्न होता तो जे काही पंचायत राज आहे त्या पंचायत राज या विषयाअंतर्गत विचारलेला प्रश्न दिसून येतो आणि विशेषतः ग्रामपंचायत या टॉपिक अंतर्गत हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, सो खालील विधाने विचारात घ्या. आता या ठिकाणी काही विधान दिलेले आहेत. ओके, आणि आपल्याला बरोबर खालील जे काही वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. सरपंचाचे अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे की सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद, म्हणजे काय राजीनाम्यामुळे असेल किंवा इतर कारणामुळे जे रिक्त झालेले पद असते. ओके, सो रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे असा स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आणि थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद, ते जे काही पद रिक्त झाल्याच्या नंतर दिनांकापासून रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत भरले पाहिजे असा दुसऱ्या ब स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे. पहिल्या स्टेटमेंटमध्ये जे सरपंच ग्रामपंचायत सभासदांकडून निवडून येतात त्या संदर्भात दिलेले आहे आणि ब स्टेटमेंटमध्ये थेट जनतेद्वारे निवडलेल्या सरपंचाबद्दल दिलेलं आहे. ओके, क स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला हजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. ओके, म्हणजे पात्र नसतो जर तो एखादा सभेला सततपणे गैरहजर राहत असेल आणि त्या सभा बुडत असतील आणि तो सभा बुडवल्या कारणावर त्यावर कारवाई होऊन तो अपात्र ठरत असेल किंवा सदस्य होण्यास अपात्र ठरत असतील आणि काही कालावधीनंतर जर पुन्हा निवडणूक झाली तर त्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यास तो कसा ठरतो किंवा पात्र ठरतो की अपात्र ठरतो, हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर या ठिकाणी विचारलेलं आहे की अपात्र ठरतो म्हणजेच पात्र नसतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, आता जेव्हा आपण स्टेटमेंटकडे बघतो तर तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला जे काही ग्रामपंचायतीचे जे सभासद आहेत ते सरपंच निवडत असतात. सो ग्रामपंचायतीचे सभासद जे सरपंच निवडत असल्या कारणानं त्यांना समजा सरपंचाने एखादा सरपंच निवडला गेलेला आहे आणि सरपंचाने काही दिवसानंतर, म्हणजे साधारणतः जर आज सरपंच निवडला गेलेला असेल तर 10-15 दिवसानंतर किंवा 6 महिन्यानंतर किंवा किती, म्हणजे एकदा सरपंच निवडल्यानंतर तर जर त्याने राजीनामा दिला आणि त्याची जी काही सरपंचाची जागा जी रिक्त झाली तर अशा वेळेस त्या सभासदांमधून एक सरपंच, म्हणजे एकाची सरपंच म्हणून 30 दिवसाच्या आत निवड केली जाते. ओके, सो 30 दिवसाच्या आत निवड केली जात असते. ओके, सो अ स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे कारण ते सभासदांद्वारेच निवडले जातात. मात्र थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त जे झालेले पद असते ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत भरले पाहिजे असा जो काही स्टेटमेंट दिलेला आहे तो चुकीचा आहे. ओके, आता या ठिकाणी रिक्त होणारे जे काही निर्वाचित सरपंचाचे जे पद असते सो रिक्त झाल्यापासून 6 महिन्याच्या आत भरण्यात येईल अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे ब स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते आपण बघूयात. आणि जे क स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे की ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो, म्हणजेच अपात्र असतो असं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते देखील चुकीचं आहे. ओके, आता जेव्हा आपण ॲक्च्युअल मुंबई ग्रामपंचायत अधिनियम
कायदा 1958चा बघतोय, तर त्याच्यामध्ये पंचायतीच्या सदस्यांसाठी जे अपात्र किंवा ते फेरनिवडणुकीसाठी जे पात्र असतात त्या संदर्भाने कलम 42 मध्ये दिलेलं आहे. ओके, यामध्ये विवक्षित सदस्यांची फेरनिवडणुकीसाठी पात्रता किंवा पद रिक्त होणे, रिक्त पदे भरणे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो 42 मध्ये दिलेलं आहे की पंचायतीच्या ज्या सदस्याचे अधिकार पद, ओके, कलम 16 अन्वये रिक्त झालेले असेल, म्हणजे वेगवेगळे कारणास्तव त्याची निरर्हता किंवा असमर्थता नाहीशी झाली असल्यास, किंवा तो सदस्य किंवा ज्याचे अधिकारपद 40 अंतर्गत कलम 40 अंतर्गत अन्वये, म्हणजे कलम 40 मध्ये काय दिलेलं आहे, तर जे सदस्य ग्रामपंचायतीच्या सभेला जर सततपणे गैरहजर राहत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते आणि त्यांना त्याच्या पदावरून दूर केला जाऊ शकतो, किंवा सदस्यत्व पद त्याला त्या सदस्यत्वाच्या जो काही पद आहे ते त्याग करावा लागू शकतो. हे कलम 40 मध्ये दिलेलं आहे. ओके, या संदर्भाने तर तो सदस्य फेरनिवडणुकीसाठी पात्र असेल अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि आपल्या प्रश्नात काय दिलेलं आहे, तर तो सदस्य पात्र नसतो. ओके, सो या ठिकाणी तो सदस्य पात्र नसतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो या ठिकाणी पात्र असतो दिल्या कारणाने स्टेटमेंट जे आहे त्या ठिकाणी चुकीचं ठरतो आहे. ओके, कायद्याची भाषा आहे कदाचित तुम्हाला पहिल्यांदा कळलेलं नसेल, परत सांगतो. या ठिकाणी पंचायतीचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांचे जे काही अधिकारपद आहे, म्हणजे सदस्य म्हणून जे कार्य करतात, ओके, किंवा सदस्यत्व जो त्यांना मिळालेलं आहे, जर कलम 16 अंतर्गत कलम 16 मध्ये काय दिलेलं आहे की एखाद्या सदस्यत्व ग्रामपंचायतीचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशननुसार वागत नसेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्यांना सदस्यत्व, त्यांचे जे काही सदस्यत्व आहे ते जाऊ शकतो. आणि कलम 40 मध्ये जे सदस्य सततपणे जे काही ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेच्या कार्यामध्ये गैरहजर राहत असतील, किंवा जी काही वेगवेगळी ग्रामपंचायत सदस्यांची जी सभा भरत असेल त्या सभेला गैरहजर राहत असतील तर अशा वेळेस त्या सदस्यत्वावर किंवा त्या सदस्यांवर कारवाई केल्या जाऊ शकतो. आणि त्या कारवाईनंतर त्याचे जे सदस्यत्व पद आहे ते रिक्त किंवा ते पद जाऊ शकते. मात्र ते पद गेल्याच्या नंतर पुन्हा निवडणूक होत असेल आणि पुन्हा निवडणुकीच्या वेळी म्हणजे फेरनिवडणुकीसाठी ते पात्र असतात की अपात्र असतात, तर ते पात्र असतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आपले जे पर्याय आहे त्याचे क मध्ये दिलेलं आहे की पात्र नसतात. सो या ठिकाणी हे चुकीचं आहे. ओके, आता जो 43 आहे ते 43 कलमांमध्ये काय दिलेलं आहे की सरपंच आणि उपसरपंच किंवा सदस्य असमर्थ ठरत असतील किंवा मरण पावल्यामुळे, त्यानंतर आहे राजीनामा दिल्यामुळे, किंवा निरर्हतेमुळे, म्हणजे आपल्या जे काही कार्य आहे ते कार्य करण्यास अक्षम किंवा अकार्यक्षम ठरल्यामुळे, किंवा परवानगीशिवाय अनुपस्थित राहिल्यामुळे, किंवा त्याला अधिकार पदावरून काढून टाकल्यामुळे, म्हणजे अविश्वासाच्या प्रस्तावाने सरपंच आणि उपसरपंच काढून टाकल्यामुळे जर ते पद रिक्त झाले असेल तर ते रिक्त झालेले पद विहित रीतीने, ओके, विहित कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देऊन, ओके, जिल्हाधिकाऱ्याला त्या पद संदर्भाने नोटीस देण्यात आलेली असेल तर ते पद रिक्त, म्हणजे जे रिक्त झालेले पद असते, सरपंच असो की उपसरपंच असो, याची निवडणूक घेऊन भरवण्यात येईल अशा पद्धतीने दिलेलं आहे की याची निवडणूक घेऊन भरण्यात येईल. आणि तो सदस्य किंवा ज्या सरपंचाचा किंवा उपसरपंचाच्या जागी जो नवीन सरपंच किंवा उपसरपंच किंवा मेंबर म्हणजे काय सदस्य आलेला असेल तर तो ज्या कालावधीसाठी एखाद्या सदस्यत्वाची जी काही सदस्यत्व रिक्त झालेलं असेल त्या कालावधीसाठी त्या पदावर तो नवीन आलेला सदस्य किंवा सरपंच किंवा उपसरपंच राहणार आहे. ओके, अशा पद्धतीने 43 मध्ये दिलेलं आहे. ओके, आणि या संदर्भाने सो किती त्याची जे रिक्त पद आहे सो सरपंचाच्या बाबतीत 30 दिवसाच्या आत भरणे गरजेचं आहे. ओके, सो या ठिकाणी आता थोडक्यात काय, तर जे 43 कलमांमध्ये दिलेलं आहे की एखादा सरपंच असेल, उपसरपंच असेल किंवा मेंबर असेल, सरपंच आणि उपसरपंच असतील तर ते सदस्य त्या ग्रामपंचायत सदस्य जे असतात, जे ग्रामपंचायत सदस्यांकडून ज्या पद्धतीने ज्या प्रणालीद्वारे सरपंच आणि उपसरपंच निवडला जातो आणि ते पद रिक्त होत असतील तर 30 दिवसाच्या आत भरल्या पाहिजे. आणि जर समजा ते पद जे काही सदस्यत्व किंवा इतर सदस्याच्या बाबतीत असतील तर ते देखील आपल्याला फेरनिवडणुकीने ते सदस्यत्व जे पद आहे ते भरता येईल. ओके, आता आपण या ठिकाणी ब स्टेटमेंट बघितलेलं होतं. ओके, त्याकडे येऊया. थोडा एक्सप्लेनेशन हार्ड होऊ शकतो म्हणजे समजायला, तरी आपण बघूयात. कारण छोट्या छोट्या टॉपिकवर मल्टीलाइनर स्वरूपात आयोग प्रश्न विचारतो आणि विशेषतः हे जे काही विधानात्मक स्वरूपात जे प्रश्न असतात तेच आपल्याला कंबाईनमध्ये एका तासामध्ये आपल्याला पूर्ण जे काही पेपर आहे तो आवरायचा असतो. ओके, त्यामुळे हेच आपल्याला वाचताना आपला जो वेळ आहे तो निघून जातो. ओके, त्यामुळे जे काही आपली बेसिक कन्सेप्ट आहे ते जर व्यवस्थित असलं तर आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो.
आता जो काही ग्रामपंचायतीचा एकंदरीत कालावधी असतो तो साधारणतः 5 वर्षाचा आपल्याला दिसून येतो. ओके. एकदा ग्रामपंचायत बरखास्त झाली तर त्यानंतर 6 महिन्यांनी निवडणूक घेणे बंधनकारक असते. ओके. विशेषतः जे काही सदस्यत्वांसंदर्भात जे ग्रामपंचायत म्हणजे जे काही जो सरपंच ग्रामपंचायत सदस्यांद्वारे निवडला जातो. ओके. तो सुरुवातीला सदस्यत्व म्हणून निवडून येणे गरजेचं असतो. ओके. आणि त्यासाठी जी काही निवडणूक असते ती 6 महिन्यांच्या आत एकदा ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर ते निवडणूक होत असतो. ओके. आणि जो काही विसर्जन असतो म्हणजे जो काही ग्रामपंचायतीचा विसर्जन असतो तो राज्य शासन करीत असतो आणि विसर्जित झाल्यापासून 6 महिन्याच्या आत, ओके, 6 महिन्याच्या आत ते निवडणूक घेणे बंधनकारक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो आता ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की जनतेद्वारे निवडलेले सरपंचाचे रिक्त झालेले पद जे असते ते रिक्त झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत भरले पाहिजे. आता या ठिकाणी निवडणुकीची तरतूद 6 महिन्याने होईल अशा पद्धतीने दिलेली आहे. मात्र या ठिकाणी 3 महिन्याचे होईल अशा पद्धतीने दिलेले आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते कॉन्ट्राडिक्टरी ठरतो आणि त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. क देखील चुकीचं आहे. तर फक्त अ पर्याय जे आहे त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक पहिला अ, फक्त अ. ओके. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न देखील ग्रामविकास संदर्भाने जी काही ग्रामपंचायत संदर्भाने ग्रामविकास समित्या आहेत त्या संदर्भाने विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके. आणि हे देखील जे प्रश्न आहे ते मल्टी लायनर स्वरूपात विधानात्मक प्रश्न असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित समजून घेणे गरजेचं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला योग्य जे विधान आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. विधानात काय दिलेलं आहे की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. ओके. त्यानंतर ब स्टेटमेंट काय दिलेलं आहे, ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. क स्टेटमेंट आहे तिच्या सदस्यांपैकी 1/2 म्हणजे एक हाफ, ओके, 1/2 जे काही 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला सदस्य असतील अशा पद्धतीने दिलेलं आहे. उपसरपंच हा या ग्रामविकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आणि ई जे स्टेटमेंट दिलेलं आहे की ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. आता ग्रामविकास समिती संदर्भात आपण जेव्हा माहिती बघतो तर आपल्याला काय दिसून येतो, तर कलम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1958 मध्ये कलम 49 अनुसार किंवा 49 अन्वये अनुच्छेद 49 अन्वये ग्रामविकास समित्यांसंदर्भात माहिती दिलेली आहे. ओके. आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 49 नुसार पंचायत समितीशी विचार विनिमय करून, ओके, कोण ग्रामसभा पंचायत समितीशी विचार विनिमय करून पंचायत समितीचे सदस्य असतील, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या समूहाधारित संघटनांचे प्रतिनिधी असतील किंवा पंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, राज्य शासन आणि मतदार यांचे ग्रामस्तरावरील जे कार्यकर्ते असतील, सो यांच्यामधून कोणत्याही नावाने संबोधण्यात येईल किंवा एक किंवा अधिक ग्रामविकास समित्या असतील अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. थोडक्यात काय, तर कलम 49 अनुसार ग्रामपंचायती अंतर्गत एक ग्रामविकास समिती स्थापन केली जाईल, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे ग्रामपंचायती अंतर्गत येणारे जे कार्यकर्ते असतील, ग्रामस्तरावर असतील किंवा पंचायत समितीवरचे जे काही अधिकारी वर्गांचा देखील त्या ठिकाणी समावेश केला जाऊ शकतो. मंत्र्यांचा देखील त्या ठिकाणी जिल्हा परिषद जे काही सदस्य आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी समावेश केला जाऊ शकतो. एकंदरीत गाव पातळीवर विकास कामे कशा पद्धतीने सुरू आहेत, सो त्याची चौकशी संदर्भाने ही ग्रामविकास समित्या स्थापन केल्या जातात. एक किंवा अधिक ग्रामविकास समित्या गठीत केल्या जातात. ओके. आता अशा जे काही विकास समित्या आहेत त्या मुदत जी काही असते ती ग्रामपंचायती एवढीच असते. ओके. म्हणजे साधारणतः 5 वर्षाची या ग्रामविकास समित्यांचा जी काही कालावधी असतो तो दिसून येतो. ओके. आता या ठिकाणी ग्रामविकास समितीत जी एकूण सदस्य संख्या असते तर एकूण संख्या 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल अशा पद्धतीने दिलेलं आहे. सरपंच हा ग्रामविकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. ग्रामविकास समितीच्या सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील आणि 7वं जे आहे त्या ठिकाणी जे दिलेलं आहे याच्यामध्ये 1/2 पेक्षा कमी नसतील इतके महिला सदस्य असतील. ओके. म्हणजे एकूण जे जे सदस्य संख्या या ग्रामविकास समितीमध्ये असतील त्याच्यापैकी अर्धे सदस्य हे महिला असतील,
एक तृतीयांश जे सदस्य असतील ते ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून निवडून आलेले असतील. सरपंच हा या समितीचा पदवीसिद्ध अध्यक्ष असेल आणि एकूण जी संख्या असेल तर 12पेक्षा कमी नसतील आणि 24पेक्षा जास्त नसतील. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. आता जेव्हा आपण प्रश्नाकडे येतो, विधानांमध्ये जेव्हा आपण बघतो, तर जे पहिले जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये एकूण संख्या 7पेक्षा कमी नसेल आणि 17पेक्षा जास्त नसेल हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. या ठिकाणी 12 आणि 24 अशा पद्धतीने पाहिजे होतं. त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं असणार आहे. ओके. आता पहिला विधान चुकीचं असणारा पर्याय जर आपण आयडेंटिफाय केला तर या ठिकाणी योग्य पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. हे देखील दिलेलं आहे आणि या ठिकाणी देखील आहे. त्यामुळे पहिल्या स्टेटमेंटनुसार देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. पर्याय क्रमांक ब क ई पर्याय बरोबर असणार आहे. ओके. आता ब स्टेटमेंट बघूयात. ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ग्राम विकास समितीतील सदस्यांची 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. सो या ठिकाणी ब स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. जी काही एकूण सदस्य संख्या या ग्रामविकास समिती अंतर्गत आहेत त्यांच्यातील 1/3 जे सदस्य आहेत ते थेट ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून निवडले जातील अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि अर्धे सदस्य म्हणजे 1/3 कमी नसतील. ओके. अर्धे सदस्य हे महिला असतील हे देखील बरोबर आहे. आता उपसरपंच पदसिद्ध अध्यक्ष असतील का, तर या ठिकाणी सरपंच दिल्या कारणाने ड जे स्टेटमेंट आहे ते देखील चुकीचं आहे असं पण म्हणू शकतो. ओके. सो या ठिकाणी ड देखील चुकीचं आहे. आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल का, सो हे देखील बरोबर आहे. ओके. सो ब त्यानंतर क आणि ई हे पर्याय जे असणारा पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे सरकारी आयोग संदर्भाने डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. ओके. कोणत्या गोष्टीसाठी अनुकूल होते अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो पहिला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की राज्यपाल पद रद्द करावे. त्यानंतर आहे दुसरा अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात. तिसरा आहे आंतरराज्यीय परिषद रद्द करावी की वरीलपैकी एकही नाही. सो कोणत्या गोष्टीसाठी जे काही सरकारी कमिशन आहे ते अनुकूल होते. ओके. म्हणजे त्यांनी शिफारस केलेली होती. आता केंद्र व राज्यामधील जे काही केंद्र राज्य सरकारमधील जो संबंध आहे ज्याच्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक हितसंबंध साधण्यासाठी जो काही केंद्र राज्य प्रशासनाच्या संदर्भात संबंध प्रस्थापित झालेला आहे त्या संदर्भाने एकंदरीत त्या अनुषंगाने ही सरकारी कमिशन त्यांच्यामध्ये काय बदल केला जाऊ शकतो किंवा एकंदरीत सेंट्रल स्टेट रिलेशन आहे त्याच्यामध्ये अजून त्याला सक्षम करण्यासाठी कुठले तरतुदी किंवा कुठल्या चेंजेस करता येईल यासाठी म्हणून रणजित सिंग सरकारिया. ओके. नाव लक्षात ठेवा. रणजित सिंग सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली 9 जून 1983 रोजी केंद्र सरकारने ही सरकारी कमिशन स्थापन केल्याचे दिसून येतं. ओके. याचे जे सदस्य होते त्याच्यामध्ये S.R. सेन आणि B. शिवरामन यावर आयोगाने 2023च्या कंबाईनमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो S.R. सेन आणि शिवरामन हे हे जे 2 सदस्य म्हणजे एकंदरीत 3 सदस्यीय समिती होती असे आपण म्हणजे थोडक्यात काय तर हे जे काही सरकारी आयोग आहे ते 3 सदस्यीय आयोग होते असं आपल्याला दिसून येतो. ओके. या ठिकाणी जे काही त्यांनी आपला अहवाल जो आहे तो 27 ऑक्टोबर 1988ला केंद्र सरकारकडे सादर केलेला होता ज्यामध्ये त्यांनी 247 शिफारशी केलेल्या होत्या आणि गव्हर्नमेंटने महत्त्वाच्या ज्या शिफारशी होत्या त्यांचा स्वीकार या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांनी एकंदरीत 1600 पानांचा अंतिम अहवाल सादर केलेला होता. ओके. 1600 पानांचा अंतिम अहवाल त्यांनी सादर केल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे या ठिकाणी जे दिलेलं आहे की संविधानातील जे काही 263 आहे त्यानुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करावी. आता स्थापन करावी संदर्भाने दिलेलं आहे मात्र प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे की आंतरराज्यीय परिषद रद्द करावी. सो आंतरराज्यीय परिषद रद्द करण्यासाठी नाही तर आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्यासाठी ते अनुकूल होते. ओके. त्यामुळे तिसरा जो पर्याय आहे तो चुकीचा असणार आहे. त्यानंतर राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भाने किंवा त्यांच्या नियुक्ती व अधिकारांबाबत आयोगाने काही शिफारशी केल्याचे आपल्याला दिसून येतो की राज्यपाल ही उच्चपदस्थ व्यक्ती असावी. अशी व्यक्ती राज्याबाहेरील असावी. त्यानंतर आहे नियुक्तीपूर्व किमान नजीकच्या काळात राजकारणापासून सक्रिय सहभाग नसावा. त्यानंतर आहे राज्याच्या स्थानिक राजकारणापासून अलिप्त असावी. ओके. त्यांची जी काही नियुक्ती आहे ते राज्याचे मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती यांच्याशी सल्लामसलत करून राज्यपाल नियुक्ती करावी. अशा पद्धतीने थोडक्यात काय तर राज्यपाल पद जे आहे त्या ठिकाणी दिलेले आहे की रद्द करावे. तर रद्द करण्यासंदर्भात त्यांनी कुठलीही पद्धतीने शिफारस केलेली नसून
राज्यपालासंदर्भात जे काही आपण निवडतो आहोत, राज्यपाल निवडतो त्या संदर्भात काही बदल मूलभूत बदल करता येतील का, अशा पद्धतीने शिफारस त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो अ देखील या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे ते देखील चुकीचा आहे. ओके. आणि तिसरा या ठिकाणी दिलेला आहे की अखिल भारतीय सेवा संस्था बळकट करून आणखी काही सेवा निर्माण करायला हव्यात असा देखील त्यांनी शिफारस दिलेली होती. त्यामुळे ब या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे ते देखील चुकीचा असणार आहे. ओके. एकंदरीत तीनही जे स्टेटमेंट आहे, तीनही जे पर्याय आहेत त्या ठिकाणी चुकीचे आहेत. सो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्याच्या महाधिवक्ता संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राज्याच्या महाधिवक्त्या संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. त्यानंतर आहे त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. त्यानंतर आहे पुढचा स्टेटमेंट आहे की तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकाराची वकील म्हणून उभा राहू शकतो. आणि चौथा स्टेटमेंट आहे वरीलपैकी एकही नाही. सो कुठले पर्याय बरोबर आहेत? ओके. आता जे काही आपली राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये, ओके, ज्यामध्ये राज्य संदर्भाने जे काही प्रकरणांचा समावेश होतो त्याच्यातील प्रकरण 2 मध्ये कार्यकारी मंडळांतर्गत राज्य कार्यकारी मंडळाच्या कलम 165 मध्ये राज्याचे एक महाधिवक्ता असेल अशा पद्धतीची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. ओके. आता या महाधिवक्ता संदर्भाने जे काही त्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ संदर्भाने आपल्याला जी काही तरतुदी आहेत ते दिसून येतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर त्यांची नेमणूक जी आहे ती त्यांची नेमणूक ही राज्यपाल करतात किंवा ते जे महाधिवक्त्यांची जी नेमणूक आहे ते राज्यपाल करतात. ओके. एकंदरीतच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठी जी काही पात्रता सांगितलेली आहे ती पात्रता त्या व्यक्तीने धारण केलेली असेल तरच त्या व्यक्तीची राज्याचा महाधिवक्ता म्हणून नेमणूक केल्या जाऊ शकतो. ओके. राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत ते पद भूषवतात. आता या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे की राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. सो हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे. ओके. राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. वास्तविकदृष्ट्या जी काही राज्यपालांना मंत्रिमंडळ जी शिफारस करत असतात आणि त्यानुसार एखाद्या व्यक्तीची राज्याच्या महाधिवक्त्यामध्ये नेमणूक केली जाऊ शकते. ओके. मात्र ते मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत नाही तर राज्यपालाच्या मर्जीनुसार ते पद भूषवतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. आणि त्यांना राज्यपाल केव्हाही हटवू शकतात हे देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि ते स्वतः राज्यपालांकडे राजीनामा सोपवून देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्या पदावरून दूर होऊ शकतात. आता परंपरेने मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला असेल तर महाधिवक्त्याला देखील राजीनामा द्यावा लागतो. ओके. आता त्यांचे जे काही वेतन व भत्ते आहेत किंवा मानधन आहे हे राज्यपाल ठरवत असतात. ओके. आता त्यांचे मानधन जे आहे ते दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की राज्य विधिमंडळ द्वारे निश्चित केले जाते. सो हे देखील चुकीचं आहे. दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. तर त्यांचे जे काही राज्यपाल ठरवतील तेवढे मानधन त्यांना मिळते. ओके. आणि तिसरा जो आहे की ते राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो का, तर हे चुकीचे आहे. ते राज्य शासन ज्या खटल्यामध्ये आहे त्यांच्या विरुद्ध जो खटला सुरू आहे तर त्या खटल्यामध्ये विरुद्ध पक्षकाराची जी काही वकिली आहे ते घेऊ शकत नाही. ओके. किंवा त्या सरकारच्या विरुद्ध ते उभा राहू शकत नाही. ओके. सो पहिला, दुसरा आणि तिसरा जे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे तीनही पर्याय चुकीचे आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न जो आहे तो एकंदरीतच आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग यावर विचारलेला प्रश्न आहे. संसदीय शासन पद्धती संदर्भाने विचारलेला आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे जे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते काय. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे आणि कारण दिलेलं आहे की प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ता शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. आता प्रश्न जर व्यवस्थित समजायचे असेल तर या ठिकाणी जी काही संसदीय शासन पद्धती आहे तर संसदीय शासन पद्धतीमध्ये काय होतं तर प्रशासनावरील जे काही कायदेमंडळाचे नियंत्रण दिसून येतो. प्रशासनावरील कायदेमंडळ म्हणजे काय तर आपण बघतो आहोत की भारतामध्ये केंद्र स्तरावर लोकसभा, राज्यसभा आणि राज्य स्तरावर विधानसभा आणि विधान परिषद आहे. सो जे काही लोकप्रतिनिधी गृह आहे, ओके,
विशेषतः लोकसभा आणि राज्यामध्ये विधानसभा, सो या प्रतिनिधी गृहांमध्ये जी आपण संसदीय पद्धतीमध्ये स्वीकारलेलं आहे, सो त्याच्यामध्ये काय दिसतो, तर जे काही प्रशासकीय किंवा कार्यकारी मंडळ आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम या कायदे मंडळामध्ये दिसून येतो. ओके, कायदे मंडळाचे नियंत्रण या प्रशासनावर असतो एकंदरीत. मग ते कुठल्या पद्धतीने असतील, तर अविश्वासाचा प्रस्ताव असेल, एखादा सत्ताधारी पक्ष मनमानीरित्या सत्तेचा उपभोग घेत असतील आणि त्यावर वचक आणायचे असेल, तर त्यावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून किंवा घटनेच्या किंवा त्यावर नो कॉन्फिडन्स मोशन अशा पद्धतीने जे आपण म्हणतो, तर सो वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण आणला जाऊ शकतो. ओके, अर्थविधेयक जर पास नाही झालं तर त्यावेळेस सरकारला राजीनामा द्यावा लागतो. सो हे जे काही तंत्र आहेत, जी काही डिव्हाइसेस या संसद प्रणालीमध्ये डेव्हलप झालेली आहे, ती अध्यक्षीय शासन पद्धतीपेक्षा भिन्न असते, असा पहिला स्टेटमेंट दिलेला आहे. वास्तविकदृष्ट्या हे योग्य पर्याय आहे. ओके, सो 100% बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण. हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ओके, हे देखील बरोबर आहे. ओके, जे काही प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण असते ते प्रजासत्ताक जे काही शासन पद्धती आहे ते त्या महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट विचारलेलं आहे, एक विधान दिलेलं आहे आणि एक कारण दिलेलं आहे. सो याच्यामध्ये अध्यक्षीय शासन पद्धतीबद्दल बोललेलं आहे, मात्र दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्या अध्यक्षीय शासन पद्धतीला लिंक अशी स्टेटमेंट आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे हे दोन्ही डिफरंट विधान या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आणि दोन्ही विधान बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक दुसरा, अ आणि ब दोन्ही बरोबर, परंतु ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. ओके, कारण का नाही, तर अध्यक्षीय शासन पद्धतीबद्दल फक्त पहिल्या विधानात दिलेलं आहे, तर दुसऱ्या विधानात ते त्याचे लिंक जी आहे ती या ठिकाणी जोडले गेलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी जे दोन्ही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहेत, मात्र ते ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही असं जे स्टेटमेंट आहे पर्याय क्रमांक दुसरा ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी काही आपण आता डिस्कस केलेलं ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचा नंतर. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला एकंदरीतच राज्यातील जो काही राज्य विधिमंडळामध्ये अर्थविधेयक सादर केला जातो त्या अर्थविधेयकासंदर्भाने विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. आता अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ स्टेटमेंट आहे ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. त्यानंतर आहे ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. त्यानंतर आहे एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा जर प्रश्न उपस्थित झाला त्या संदर्भाने जो काही निर्णय आहे तो राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो असा तिसरा स्टेटमेंट दिलेला आहे, क स्टेटमेंट. आणि चौथा स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात. ओके, सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपल्याला माहीतच असेल की ज्या पद्धतीने संसदेमध्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद 108 अंतर्गत एखाद्या सामान्य विधेयकाबाबतीत जर पेच प्रसंग दोन्ही सभागृहांमध्ये निर्माण झालेला असेल तर राष्ट्रपती तो पेच प्रसंग टाळण्यासाठी किंवा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी संयुक्त बैठक बोलावत असतो. तर तशी तरतूद आपल्याला राज्य विधिमंडळाच्या बाबतीत दिसून येत नाही. ओके, कारण राज्य विधिमंडळामध्ये फक्त 6 राज्यांमध्येच आपल्याला द्विगृही कायदेमंडळ किंवा द्विगृही विधिमंडळ दिसून येतो. अदरवाईज जे बाकीचे राज्य आहेत त्यामध्ये फक्त एकगृही म्हणजे विधानसभा अस्तित्वात असलेले दिसून येतो. त्यामुळे संयुक्त बैठकीची जी काही तरतूद आहे ते केवळ आणि केवळ केंद्रीय संसदेसंदर्भात आपल्याला दिसून येतो. ओके, त्यामुळे ड स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो, हे देखील चुकीचं आहे. ओके, कारण जो काही राज्य विधिमंडळासंदर्भाने आपण जेव्हा अर्थविधेयक बघतो तर विधानसभेचा जो काही अध्यक्ष असतो किंवा विधानसभेचा सभापती यांनी एखादा अर्थविधेयक आहे किंवा नाही त्या संदर्भाने अर्थ लावण्याचे काम त्या विधेयकासंदर्भाने जो काही निर्णय देण्याचे कार्य जे असते ते राज्यातील विधानसभेच्या सभापतींचा असतो, ना की राज्यपालांचा. ओके, त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे सो हे देखील चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ब स्टेटमेंट दिलेलं आहे की ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता नाही येत किंवा मांडता येत नाही. सो हे स्टेटमेंट योग्य आहे. राज्यपालाचं कुठलेही विधेयक मग ते केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, जेव्हा आपण अर्थविधेयकासंदर्भाने बोलतो आहोत तर अर्थविधेयक हे केंद्रामध्ये राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनेच मांडला जातो
आणि राज्यामध्ये राज्यपालांच्या पूर्वपरवानगीनेच म्हणजे राज्यपालांच्या शिफारशीनेच मांडला जातो. ओके, म्हणजेच काय तर शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जे स्टेटमेंट दिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ते मंत्री आणि खाजगी सदस्य मांडू शकतात. ओके, अर्थविधेयक मंत्री आणि खाजगी सदस्य मांडू शकतात. काय तर मंत्री जे काही अर्थविधेयक आहे ते फक्त मंत्री मांडू शकतात, ते खाजगी सदस्य मांडू शकत नाही. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते देखील चुकीचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक दुसरा फक्त ब. ओके, बाकी सर्व चुकीचे आहेत, फक्त ब जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके, आता तीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 199 मध्ये राज्य विधिमंडळासंदर्भात जे मांडल्या जाणाऱ्या अर्थविधेयकाची व्याख्या दिलेली आहे. ओके, आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. जे काही अर्थविधेयक आहे एका विधिगृहामध्ये म्हणजे काय तर विधानसभेमध्ये अर्थविधेयक मांडलं गेलेलं असेल तर ते विधेयक राज्य विधिमंडळाच्या दुसऱ्या सभागृहाकडे म्हणजेच विधान परिषदेकडे गेल्याच्या नंतर केवळ आणि केवळ 14 दिवसामध्ये ते जर त्या विधेयकावर राज्य विधिमंडळातील विधान परिषदेने त्यामध्ये सुधारणा जर सुचवलेल्या असतील तर ठीक, नाहीतर मग ते विधेयक पारित झाले अशा पद्धतीने संबोधला जातो. आणि एकंदरीतच विधानसभेचा जो काही अधिकार आहे तो या ठिकाणी वरचढ ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो संयुक्त बैठकीची तरतूद आपल्याला या संदर्भाने राज्याच्या विधिमंडळामध्ये दिसून येत नाही. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्र राज्य संदर्भाने देखील प्रश्न विचारलेला आहे. ओके, केंद्र राज्य संदर्भाने फ्रिक्वेंटली आपल्याला कंबाईनमध्ये प्रश्न विचारताना दिसून येतो. ओके, या ठिकाणी भारतीय संसदेला राज्यसूचीतील विषयावर किंवा राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅशने ठराव मंजूर केला तर. ओके, सो कोणत्या पद्धतीने राज्यसूचीतील विषयावर केंद्र सरकारला राष्ट्रीय हितासाठी किंवा संसदेला राष्ट्रीय हितासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे जेव्हा ते ठराव कशा पद्धतीने ते ठराव मंजूर झालेला असेल तर, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. एकंदरीतच पर्याय दिलेला आहे की लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने तसा पद्धतीने मंजूर केला तर, लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने मंजूर केला तर, तिसरा आहे राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने मंजूर केला तर, आणि चौथा पर्याय आहे की राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने म्हणजेच काय तर विशेष बहुमताने मंजूर केला तर. सो कुठले पर्याय जे आहेत ते बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते की राज्यघटनेच्या भाग 11 मध्ये कलम 245 ते 255 या अंतर्गत केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक म्हणजे जे काही लेजिस्लेटिव्ह रिलेशन आपल्याला दिसून येतो. ओके, कायदेविषयक संबंधाचा उल्लेख असल्याचे दिसून येतो. वस्तू व सेवा कर कायदा असेल किंवा राज्यसूचीतील एखाद्या विषयासंदर्भाने संसदेने कायदे करणे राष्ट्रहिताचे आहे असे जर संसदेला वाटत असेल तर त्या संदर्भाने राज्यसभेने तसा पद्धतीने जाहीर करावं लागतं. ओके, म्हणजे राज्यसभेने ते जाहीर केले आहे तर त्यावेळेस आणि तशा पद्धतीने राज्यसभा कशा पद्धतीने त्या जे काही ठराव आहेत तर ते जे काही राज्यसभेमध्ये ते ठराव पास व्हावा लागतो. म्हणजे काय तर अशा ठरावाला राज्यसभेत उपस्थित व मतदान करणाऱ्या 2/3 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. ओके, थोडक्यात काय तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संसदेला असं वाटलं की आपण एखाद्या राज्यसूचीतील विषयावर कायदे करायचे आहे तर त्या संदर्भाने जो काही ठराव आहे तो ठराव राज्यसभेमध्ये मांडला जातो की राज्यसभेमध्ये तो ठराव मांडला जातो की महाराष्ट्रामध्ये एक्झाम्पल थ्रू घ्यायचे असेल की महाराष्ट्रामध्ये या विषयावर आपल्याला कायदे करायचे आहे आणि तो विषय त्या राज्याच्या राज्यसूचीमध्ये येतो तर राज्यसभा त्या पद्धतीने आपल्या राज्यसभेमध्ये ठराव मांडेल. पहिल्यांदा ठराव राज्यसभेमध्ये मांडला जाईल आणि तो जो काही ठराव मांडला जाईल की राज्यसूचीतील विषयावर कायदे करायसाठी किंवा करण्याच्या बाबतचा जो ठराव आहे तो उपस्थित आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या पाठिंबाने तो ठराव मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो ठराव लोकसभेकडे जाईल आणि लोकसभेने तो ठराव मंजूर केल्याच्यानंतर लोकसभेला एकंदरीतच संसदेला त्या राज्याच्या राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा जो काही अधिकार आहे तो प्राप्त होईल. ओके, अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 जो आहे की राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्याच्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने मंजूर केलेल्या असायला पाहिजे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
जिल्हा परिषद संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे आणि एकंदरीत हे जे प्रश्न आहे त्या ठिकाणी आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके. आता आयोगाने का कॅन्सल केले आहे ते आपण थोडक्यात बघूयात. आधी आपण बरोबर जे काही आहेत ते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्टेटमेंट बघूयात. जे स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ओके. या ठिकाणी जे कीवर्ड्स आहेत ते लक्षात घ्या. 1 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. ओके. त्यानंतर दुसरा जो स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये ब स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष 1 पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. त्यानंतर क स्टेटमेंट आहे की प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. ओके. आणि चौथा जो ड स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीच्या सभापती भूषविल. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. आता आयोगाने हा प्रश्न कॅन्सल का केलेला आहे. आता जेव्हा आपण पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम 1961 बघतो. सो या कायद्याच्या काही स्नॅपशॉट आहे. आता ज्या वेबसाईटवरून हे जे काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून जे हा कायदा डाउनलोड केलेला आहे किंवा त्या कायद्याचा जो काही स्नॅपशॉट आहे या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये थोडा ब्लर आहे. ओके. सो आता त्या ठिकाणी जी काही तरतूद आहे ते आपण वाचूयात. कलम 111 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सभा संदर्भाने उल्लेख केलेला आहे. ओके. एकंदरीतच काय तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम 1961 या अधिनियमाअंतर्गत कलम 111 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभा संदर्भाने वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. ओके. यामध्ये काय दिसून येतो तर जिल्हा परिषदेस आवश्यक असेल तितक्या वेळा बैठकी घेता येतात. ओके. डायरेक्ट स्टेटमेंट आयोगाने कॉपी पेस्ट केलेलं आहे, परंतु तिची शेवटची बैठक आणि पुढच्या बैठकीचा जो काही दिनांक आहे यामध्ये 3 महिन्यांचा कालांतर असणार नाही, म्हणजे कालावधी असणार नाही. ओके. म्हणजे 3 महिन्याचा कालावधी त्यांचा शेवटची बैठक आणि पुढच्या बैठकीचा जो अंतर आहे तर त्याच्यामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी तरतूद दिलेली आहे. ओके. सो आता जो काही आपला पहिला जो विधान होता त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 1 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असणार नाही. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. ओके. त्यानंतर पुढे बघूयात. आता जेव्हा 1 पंचमांशपेक्षा कमी नाहीत इतक्या सभासदांनी लेखी विनंती केली असता अशी विनंती मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत तो विशेष बैठक बोलवण्यात येईल. कोणाद्वारे तर अध्यक्षीय म्हणजे जे काही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाद्वारे 1 पंचमांश जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी जर विशेष बैठकीसाठी लेखी विनंती केली तर त्या लेखी विनंती स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत अध्यक्ष त्या जिल्हा परिषदेचे विशेष बैठक बोलवू शकतात अशी तरतूद केलेली आहे. ओके. जे आपल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ब स्टेटमेंट दिलेलं आहे की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष 1 पंचमांशपेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांनी लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. सो ब स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. आता त्यानंतर आहे की प्रत्येक बैठकीचे अध्यक्षपद हे अध्यक्ष धारण करतील आणि अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हे ते अध्यक्षपद भूषवतील. ओके. आणि या ठिकाणी दिलेलं आहे की दोन्ही जर अनुपस्थित असतील म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अनुपस्थित असतील तर अशा बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या परिषद सदस्यांपैकी ओके म्हणजेच काय तर उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी ज्याची बैठक वेळेसाठी सभापती म्हणून निवड करेल. ओके. म्हणजे काय तर त्यावेळेस सदस्य आपल्यापैकी एकाची निवड सभापतीमधून केल्या जाईल. ओके. आणि या ठिकाणी दिलेलं जे स्टेटमेंट आहे की प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने भूषावेत किंवा त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. सो ब आणि क बरोबर आहेत. मात्र ड जे स्टेटमेंट आहे ओके. सो ड स्टेटमेंट दिलेलं आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीच्या सभापती भूषवेल. सो जे स्टेटमेंट आहे सो ड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणारा पर्याय क्रमांक ब आणि क हे बरोबर असणार आहे. ओके. आता आयोगाने हा प्रश्न का कॅन्सल केला तो आयोगाला माहीत. ओके. पण या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे ब आणि क, कारण या ठिकाणी दिलेलं आहे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असणार नाही. जे पहिल्या पर्यायात दिलेला आहे की 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नाही. सो पहिला जो स्टेटमेंट आहे तो तर चुकीचा आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे की
जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके, जिल्हा परिषदेच्या जो अध्यक्ष असेल तो 1/5 कमी नाही इतक्या सभासदांची लेखी विनंती केली असता अशी विनंती मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत तो विशेष बैठक बोलावण्यासाठी नोटीस काढेल. सो हे जे स्टेटमेंट आहे ते देखील ब स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. ओके, आणि त्यानंतर आहे क स्टेटमेंट आहे की प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान हे अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. हे जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. आणि जो ड स्टेटमेंट आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोन्ही अनुपस्थित असतील तर त्या बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीच्या सभापती भूषवतील. सो हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे. तर ते जे सदस्य उपस्थित असतील तर त्यांच्यापैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून किंवा त्या अध्यक्षस्थानी त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केल्या जाईल. ओके, सो पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे होता. आता आयोगाने का कॅन्सल केलेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, त्यानंतर 9वा जो प्रश्न आहे या प्रश्न संचामधला तो साधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅशपणे असा समावेश असतो असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ओके, साधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश यांचा समावेश असतो. ओके, मुख्य न्यायाधीश आणि इतर किती न्यायाधीश किंवा कोणाचा समावेश असतो असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ओके, इतर 9 न्यायाधीशांचा, राज्यपाल ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा, संसद ठरवेल इतके इतर न्यायाधीशांचा की राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा. ओके, म्हणजेच काय तर थोडक्यात राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर जे न्यायाधीश असतील ते इतर न्यायाधीश ठरवण्याचे कार्य किंवा ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती ठरविल इतके न्यायाधीशांचा समावेश असतो असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, प्रश्न वाचताना नीट आणि व्यवस्थित वाचलं तर आपल्याला त्या पर्यायाचा जो काही त्या प्रश्नाचा जो पर्याय आहे तो आपण व्यवस्थित देऊ शकतो. ओके, आता जेव्हा आपण राज्याच्या बाबतीत किंवा राज्यस्तरावर जे हायकोर्ट असतात तर त्या हायकोर्टचे जे काही जजेस आहेत ते ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. ओके, आणि केंद्र स्तरावर जे काही सर्वोच्च न्यायालय आहे तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असतील तर ते ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो संसदेला देण्यात आलेला आहे. ओके, हे दोन जे काही डिफरन्सेस आहेत ते डिफरन्सेस लक्षात ठेवा. कदाचित पुढच्या वेळेस आयोग यावर देखील प्रश्न विचारू शकतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न राज्यघटना निर्मिती ची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक समिती नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, थोडक्यात काय तर कार्यपद्धती जी काही राज्यघटना निर्मिती संदर्भाने जी काही घटना समिती होती तर त्या घटना समितीमध्ये वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या होत्या. तर त्यामध्ये कार्यपद्धती विषयक समितीचे अध्यक्ष कोण होते असा एकंदरीत प्रश्न आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि K.M. मुन्शी. ओके, सो प्रमुख समित्या या ठिकाणी दिलेल्या आहे ते तुम्ही नंतर वाचाल. या ठिकाणी प्रक्रिया जी काही राज्यघटनेची प्रक्रिया संदर्भात जी नियमन समिती होती त्या नियमन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ओके, म्हणजेच काय तर कार्यपद्धती विषयक जी काही नियमन समिती होती तर त्याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न ओके कंबाईन 2018 ते 2021 पर्यंत जे आपण प्रश्न बघितलेले आहे पॉलिटी संदर्भात तर त्यामध्ये केवळ 10 प्रश्न आयोगाने राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत विचारलेले आहे. ओके, आपण जे काही क्विज बॅच लॉन्च केलेले आहे आपल्या टेलिग्राममध्ये ज्यामध्ये आपण PYQs क्विज फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना ते सॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल करून देतो आणि त्यांचे एकंदर सविस्तर विश्लेषण आपण नंतर त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहोत. ओके, तर त्या बॅच संदर्भाने तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर त्या ठिकाणी टेलिग्राममध्ये त्या संदर्भाने ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे किंवा या ठिकाणी देखील तुम्ही इन्फॉर्मेशन वाचून तुम्ही बॅच संदर्भाने इन्क्वायरी करू शकता. ओके, सो थांबूयात, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. थँक्यू, धन्यवाद.